नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वानोजाबाग तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील भटक्या विमुक्त जमातीमधील नागेश एकनाथराव जाधव यांचे वानोजाबाग येथील वडिलोपार्जित पारंपरिक घर मुद्दाम होऊन काही खोडसाळपणाने काही समाजकंटकांनी पाळले. आज दारोदार भटकंती करून भिक्षा मागून संसाराचा कसाबसा गाडा चालवणारे नागेश जाधव यांना उघड्यावर राहावे लागत आहे. राहायला देखील घर नाही. तरी यांनी शासन दरबारी खेटके मारून शेवटी जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांच्या दरबारात आमरण उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून नागेश जाधव यांच्या पत्नीची प्रकृती खालावलेली आहे, अशी माहिती संतोष गोरे अमरावती नाथ समाज संघटना तथा भटके विमुक्त समाज संघटना पदाधिकारी यांनी कळवली आहे. तरी शासनाने ताबडतोब या होतकरू गरीब भटक्या विमुक्त जमातीतील नागेश जाधव यांना योग्य न्याय द्यावा व यांना राहायला घर उपलब्ध करून द्यावे, अशी सर्व स्तरातून मागणी होताना दिसून येत आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पाहूयात काही क्षणचित्रे. ओम नमो आदेश. ग्राम अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम वनोजा बाग येथे नाथ समाजाच्या जाधव कुटुंबीयाचे काही समाजकंटकांनी घर जे आहे ते संपूर्णपणे जमीनदोस्त करून त्या घरातील सामानांची तोडफोड करून घर हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. या उद्ध्वस्त केलेल्या घराच्या ठिकाणी आम्ही सर्व युवनाथ संघटना व सर्व नाथ समाज बांधव येथे उपस्थित आहोत. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व हे झालेले जे कृत्य आहे या कृत्य करण्याच्या मागे कुठल्या हेतूने किंवा कुठल्या जाणीवपूर्वक वा नाथ समाजाचं फक्त एकच घर आहे या उद्देशाने कुठल्या समाजाच्या भावनेशी हे कोणी जर खेळत असेल तर हा आम्ही खपून घेणार नाही व आमचा समाज जो आहे हा भटका विमुक्त असल्यामुळे आम्ही गावोगावी भटकंती करत असतो. त्याच हिशोबाने आमच्या समाजातील ज्या घरावर घर जे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व प्रशासनाला आम्ही मागणी करतो की ज्यांनी हे कृत्य केले असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी व या जाधव कुटुंबियाचे जे नुकसान झाले आहे याची नुकसान भरपाई करावी. याच्यात कुठल्याच प्रकारची भेदभाव न करता निष्पक्षपणे चौकशी करून योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी. ग्रामपंचायत वनोजा तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील नाथजोगी भटक्या समाजातील परिवार श्री जगन्नाथ एकनाथ जाधव, नागेश एकनाथ जाधव यांचं येथे 4 रूमचे पक्के घर होते आणि ते गावातील काही समाजकंटकांनी उद्ध्वस्त केले. आता या परिवाराला उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने याकडे लवकरात लवकर कारवाई करून या पुढील कुटुंबाला न्याय देण्यात यावा. अशाप्रमाणे आपण पाहितले नाथजोगी समाजातील भटके विमुक्त समाजातील एकनाथ राव यांचे वडिलोपार्जित घर नागेश जाधव यांचे घर या ठिकाणी पाळल्या गेले आहे.
तरी मेहरबान जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांनी भटक्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.